हॅलो फ्रेंड्स, निरोगी आरोग्य चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेजारीच असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। आज आपण चेहऱ्यावरील वांग कमी करण्यासाठी उपाय पाहणार आहे। चेहऱ्यावर काळे डाग पडतात तर ते प्रेग्नन्सीमध्ये येतात। महिलांच्या चेहऱ्यावरती विशेषतः नाकावर गालावर डाग दिसतात। चेहऱ्यावरती काळे डाग व वांग असल्यामुळे आपली सुंदरता कमी होते। मी जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही नक्की करा, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती वांग व काळे डाग असतील ते नक्की निघून जाण्यास फायदा होईल। त्यासाठी सांगणार आहे मी तुम्हाला साधा सोपा असा घरगुती उपाय। चला तर मग साहित्याची ओळख करून घेऊया। हे मी कच्चं दूध घेतलेलं आहे। कच्चे दूध चेहऱ्याला लावल्यास आपल्या चेहऱ्यावरील डाग काळे डाग निघून जाण्यास मदत होते आणि कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड व नॅचरली ब्लीचिंग असते, म्हणून कच्चे दूध खूप फायदेशीर असते। दुसरं म्हणजे आपल्याला लागणार आहे हळद। हळद चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्याचा रंग गोरा होतो व तसेच चेहऱ्यावरील चकाकी येण्यास देखील मदत होते। शेवटचा घटक म्हणजे आपल्याला लागणार आहे मध। मध चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील खड्डे भरून येण्यास मदत होते। तसेच मध चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि आपला चेहरा गोरा होण्यास मदत होते। चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया। मी एक रिकामी वाटी घेतलेली आहे। त्यामध्ये आता आपण 3 चमचे दूध घेणार आहोत। कच्चं दूध घ्यायचं आहे, उकळलेलं दूध घ्यायचं नाही। 3 चमचे आपण दूध घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण हळद ॲड करूया। थोडीशी हळद ॲड करायची आहे। आणि शेवटचा घटक म्हणजे मध ॲड करणार आहोत। आपण 3 चमचे दूध घेतल्यामुळे आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत 1 चमचा मध। आता हे मिश्रण असं चांगल्याने मिक्स करून घ्या। तुम्ही पाहू शकता आता हे आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे। मिक्स झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, चेहऱ्यावरती लावायचं आहे। मी तुम्हाला हातावरती लावून दाखवत आहे। चेहऱ्यावर लावण्याच्या अगोदर चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्यानंतरच हे लावायचं आहे। तुम्ही ह्या कापसाच्या मदतीने चेहऱ्याला या पद्धतीने लावायचं आहे। असं या पद्धतीने लावायचं आहे। तुम्ही असं या पद्धतीने चेहऱ्यावरती लावायचं आहे। असं तुम्ही आठवड्यातून 3 दिवस करायचं आहे। आणि हे लावल्यानंतर तुम्ही काय करायचं, 15 ते 20 मिनिटं हे सुकू द्यायचं चेहऱ्यावरती असंच। आणि चेहरा सुकल्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवायचा आहे। तुम्ही चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला लगेचच तुमच्या चेहऱ्यावरील वांग कमी झालेलं दिसेल। तुम्ही आठवड्यातून 3 दिवस लावायचं आहे। असं तुम्ही 1 महिना लावा। असं लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग
वांग पूर्णपणे तुम्हाला निघून गेलेलं दिसेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेजारीच असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. पुन्हा भेटू नवीन माहितीने, नवीन विषयासह. तोपर्यंत चांगले खा, चांगले राहा.